बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कोरा झालेला जमिनीचा 7/12 परत मिळविण्यासाठी पेणमध्ये बेमुदत उपोषण सुरू। काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आंदोलनकर्त्यांना भेट व पाठिंबा। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कोरा झालेला जमिनीचा 7/12 परत मिळावा या अधिकारासाठी शुक्रवार दिनांक 27 पासून शेतकरी स्थानिक भूमिपुत्र यांनी पेण उपविभागीय कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनाला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली व पाठिंबा दर्शविला। पेण तालुक्यात वर्ष 2010 पासून बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम सुरू आहे। या प्रकल्पात वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द, जावली, निदवली या 6 ग्रामपंचायती सह 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्या आणि सुमारे 3800हून अधिक कुटुंब बाधित झालेली आहेत। यामध्ये 1240 हेक्टर जमीन संपादित केलेली आहे। ही जमीन संपादन करून 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यामुळे संपादित केलेल्या जमिनीचा 7/12 कोरा झालेला आहे। कोरा झालेला 7/12 शेतकऱ्यांना परत मिळावा या मागणीसाठी शेतकरी उपोषणाला बसले आहेत। यावेळी शेतकरी, स्थानिक भूमिपुत्र व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे। स्पष्ट स्वरूपाचे आदेश आहे। आधी पुनर्वसन मग धरण ही असणारी एक भूमिका आहे। मात्र भांडवलदारांच्या आणि जमीन भूमाफियांच्या दबावामध्ये या ठिकाणी संविधानाची पायमल्ली सुरू आहे आणि जे पुनर्वसनाचे जे नियम आहे हे सर्व डावलून या ठिकाणी जे होत आहे हे बघत असताना आपण भारतात राहतो का तालिबानमध्ये राहतो अशा प्रकारचा एक प्रश्न स्वाभाविक स्वरूपामध्ये इथे आल्यानंतर हा उपस्थित होणं स्वाभाविक आहे। या संदर्भामध्ये प्रचंड विलंब झालेला आहे आणि या विलंबाच्या नंतरही आता प्रशासनाने ला वटणीवर आणण्याकरता हे थेट स्वरूपामध्ये बाळगंगा प्रकल्पातील सर्व भूमिपुत्रांनी जे दंड ठोपटले आहेत ते अत्यंत रास्त आहे। त्यांचा संघर्ष हा सत्यावर आधारित आहे, नियमावर आधारित आहे आणि प्रशासनाने तातडीने यांच्या सर्व ज्या मागण्या आहेत नव्हे तर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे आदेश आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी। सर, पेणला तिसरी मुंबई म्हणून ज्या ठिकाणी घोषित केलेलं आहे, मात्र आपण फुलपाखराची उपमा दिलेली आहे। कसं बघता या एका बाजूला सरकार विकासाचं धोरण याला म्हणतंय आणि आपण या ठिकाणी शेतकरी असतील किंवा यांच्यावर ज्या भूमिपुत्रांवर ज्या पद्धतीने अन्याय होत आहे, कसं बघता आज आपण या ठिकाणी बाळगंगा जमीन त्याला तर एक प्रश्न धरून असा आहे की सरकारमार्फत शेतकऱ्यांवरती दबाव टाकून त्यांच्या जमिनी घेतल्या जातात। काही ठिकाणी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, काही ठिकाणी टॉवर बसतात त्याला देखील शेतकऱ्यांचा विरोध आहे, तरी देखील त्या शेतकऱ्यांवरती दबाव टाकून सरकारमार्फत त्या जमीन अधिग्रहण केल्या जातात। सरकारमधील मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, अधिकारी हे इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे नियमामध्ये नसणाऱ्या गोष्टी या दबाव आणून त्या ठिकाणी टावर उभारण्याच्या अनुषंगाने किंवा व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे। तात्पर्य तिसऱ्या मुंबई ही भांडवलदारांसाठी, तिसरी मुंबई ही भूमाफियांसाठी आहे आणि इथला जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला या ठिकाणून बेदखल करत असताना त्याच्या जीवावर त्याचा गळा घोटून जे चाललेला हा जो विकास आहे हा अजिबात सहन करून घेतला जाणार नाही आणि या संपूर्ण भूलभुलैयाचा हा जो चकवा लागलाय, हा तिसऱ्या मुंबईचा चकवा जो भूमिपुत्रांना लागलाय याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सर, एबसेंट फाईलच्या संदर्भामध्ये आपण भाष्य केलं भाषणामध्ये, देशाच्या पूर्ण सामाजिक आणि एकूणच सर्वच घडामोडींवर त्याचा परिणाम होत असल्याचं आपण म्हटलंय, काय नेमकं कसं बघता? जो अमेरिकेच्या सोबत जो आपला ट्रेड डील जे झालाय त्या ट्रेड डील हे फाईलच्यामुळे एबस्टीन फाईलच्या अनुषंगाने झालेलं आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणावर मोठा दबाव हा ट्रम्प सरकारचा आहे आणि यामध्ये या दबावातून आज भारत सरकार काम करत आहे। नरेंद्र सिलेंडर अशा प्रकारची अवही ही जगभरामध्ये ही आता गुंजत आहे।
सर, अजित मुख्यमंत्र्यांची सर पवारांचा नार्कोटिक्स करण्याची मागणी आपण केलेली आहे. एकंदरीत सर्वच प्रकरणावरती नार्कोटिक्स होणं अपेक्षित आहे असं आपलं म्हणणं आहे. मी नार्कोटिक्सची त्यांची केलेली जी मागणी होती त्याला जो आशय आणि संदर्भ होता तो मराठा विरुद्ध ओबीसीचा एक संघर्ष मराठवाड्यामध्ये जो पेटला होता त्या अनुषंगानं कोणाची नार्को टेस्ट करायची त्या पार्श्वभूमीवर मी सदरचा संदर्भ हा सांगितला होता. त्यामुळे त्या मागणीच्या अनुषंगाने मी अजूनही ठाम आहे. मात्र त्यांची नार्को टेस्ट जर झाली तर वेगवेगळ्या क्लीन चिट कशा दिल्या आणि तिसऱ्या मुंबईमध्ये कोणाचे हितसंबंध लपलेले आहेत, शक्ती महापीठ हा कोणासाठी आहे, समृद्धी महामार्गामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे या गोष्टी आपसूक बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. अजितदादांच्या सर अपघाताप्रकरणी रोहित पवार गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करतात, मात्र त्याच्या संदर्भात गुन्हा अद्यापही दाखल होत नाहीये. याकडे आपण कसं पाहताय? बोलू द्या ना शेतकऱ्यांचं. बोला. या संदर्भात विषय असा आहे, मूळ विषय तुम्ही घ्या. थांबा. शेतकऱ्यांचा प्रश्न असा, आता इथं 2 भूमिका दिसून आल्या. 7/12 कोरा करा अशी मागणी आहे आणि आता तुम्ही सांगितलं की 7/12 कोरा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून नाव निघेल, तर ह्याबाबत संभ्रम होतोय, तर त्याची भूमिका तुम्ही स्पष्ट करा. नाही, संभ्रमाची कोणतीच स्थिती नाही, ती एक कोटी होती. त्यामुळे 7/12 खोराचा अर्थ जो आहे तो भूमिपुत्र आपला सांगतो तोच आहे. सरकार जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या अधिकाराची पायमल्ली करते, हा त्या खोऱ्याच्या अनुषंगाचा आशय होता. एक मिनिट. 7/12 कोरा करा ही त्यांची, आमची शेतजमीन आम्हाला परत द्या अशी त्यांची अर्थात ती मागणी योग्य आहे. त्या आधी पुनर्वसन मग धरण, मग ह्या 2 वेगवेगळ्या भूमिका होतात. तुम्हाला नेमकं काय पाहिजे संदीप? जमीन परत पाहिजे का धरण पाहिजे? डायव्हर्ट करू नका. आमचं म्हणणं काय आहे, आधी पुनर्वसन मग धरण हा जो मुद्दा आहे तो कशाच्या आधारावरती आहे? तर 16 तुमच्या 2 भूमिका होत्या, म्हणतो ना, आम्ही त्याचं उत्तर देतो. तुम्ही आम्हाला माहिती आहे ना, नाही कोणत्याही प्रकार थांबा कोणत्याही प्रकारचा संभ्रम असण्याचं कारण नाही. माझ्या या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे आणि आपली जी मागणी आहे ती एका प्रकल्पाच्या अनुषंगाने आहे आणि मी आपल्याशी जो संवाद साधला तो एकंदरीत भूमिपुत्रांची जी लढाई आहे त्या अनुषंगाने वाढला. नर्मदा आंदोलनाने आपल्याला कोणता विचार दिला हे सांगितलं, भट्टा पडसलच्या आंदोलनाने काय दिलं हे सांगितलं आणि हे सांगत असताना थांबा, आता इकडे प्रश्न विचारला तिकडे जा. प्रश्न ऐकून घ्या, विचारला जायचं नाही इकडे. इथे विचारला आणि त्या आशयाच्या अनुषंगानं आपलं जे निवेदन आहे त्या पूर्ण आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने पाठिंबा आहे. मला माझ्या पूर्ण याला जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कुठेही 2-2 आणि 4-4 आणि 10-10 भूमिका नाहीत. सर, रोहित पवार जे आहेत ते गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार मागणी करतात, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. प्रशासनामार्फत गुन्हा अद्यापपर्यंत दाखल होत नाही. इतका मोठा अपघात होऊन देखील प्रशासन कुठे दुर्लक्षित करतं का सगळ्या प्रकरणावर? अजितदादांचा ऍक्सिडेंट होऊन आता जवळपास 1 महिना हा झालेला आहे आणि 1 महिन्यामध्ये अद्यापपर्यंत तपास न होणं, ब्लॅक बॉक्स न सापडणं, ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात वेगवेगळी माहिती येणं, एकंदरीत संशय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे. आणि या संशयाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे तक्रार द्यायला गेले असताना त्यांची तक्रार न घेणं आणि CIDने तातडीनं त्याच्या मागोमाग पत्रकार परिषद घेणं, कुठेतरी त्यांच्या परिवारातून म्हणजे ज्या उपमुख्यमंत्री झाल्या त्यांच्या पत्नी त्यांनी CBIकडून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी करणं, एकंदरीत तपासामध्ये नेमकेपणा हा न येता जो गोंधळ झालेला आहे त्यातून संशय वाढत चाललेला आहे. या संदर्भामध्ये कुठेतरी CBIची केलेली जी मागणी आहे त्या मागणीला सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीमध्ये ती तातडीनं व्हावी आणि एवढा विलंब का लागतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जरूर त्या संदर्भात महाराष्ट्राचं समाधान केलं पाहिजे. सर, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांची जोपासना करत असताना एका बाजूला हनुमंत पवार सारख्या प्रवक्त्यांचा मारहाण होते, कसं बघता याकडे आणि कशा पद्धतीनं कारवाईमध्ये समाधानकारक आहे? ते एका माध्यमाच्या कार्यालयात गेले होते आणि माध्यमाच्या कार्यालयातून बाहेर येत असताना हा हल्ला म्हणजे हा लोकशाहीवरच नव्हे तर एकंदरीत जो महत्त्वपूर्ण स्तंभ आहे माध्यमांचा, पत्रकारितेचा, त्यावरही कुठेतरी हा हल्ला आहे आणि एक भ्याड हल्ला देखील आहे. एका व्यक्तीवर 5-6 जणांनी हल्ला करणं, त्याला बंदूक दाखवणं हे अशोभनीय आहे आणि हा सत्तेतून हा सर्व चालत असलेला खेळ आहे. महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीसांना तालिबान करायचं आहे त्याचं ते असणारं उदाहरण आहे. त्यांना आज जरी पोलीस संरक्षण दिलं असलं, गुन्हे जरी दाखल केले असले तरी हा गव्हर्नमेंट स्पॉन्सर हल्ला होता
सर कुठेतरी काँग्रेस पक्ष जो आहे तो राज्यामधनं बायकॉट होण्याचं चित्र दिसतंय। एकेकाळी आपण जर बघितलं तर काँग्रेस पक्षाची सत्ता होती, बऱ्याच राज्यामध्ये देशातल्या सत्ता होती, मात्र आता ते एकंदरीत चित्र दिसत नाही। त्यामागची कारण मीमांस तुम्हाला काय वाटते प्रदेशाध्यक्ष म्हणून? नाही, आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये त्याचा फटका हा काँग्रेस पक्षाला जरूर बसलेला होता। मात्र नुकत्याच नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 2 क्रमांकाची मतं ही काँग्रेसला मिळालेली आहे आणि प्रमुख महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून आज रोजी काँग्रेस ही राजकीय पटलावर कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येईल। सर राज्यसभेवर ज्या पद्धतीनं मविया असेल किंवा काँग्रेस असेल कशा पद्धतीची भूमिका आहे कसं राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेता काँग्रेसचे आहेत आणि अशा वेळेस 2 नंबरचे जे आमदार आहेत 20 आमदार हे UBT जवळ आहे, 16 आमच्या जवळ आहे। तर अशा वेळेस आम्हाला राज्यसभेमध्ये यावेळेसची संधी द्यावी आणि महाविकास आघाडीचे जो चेहरा म्हणून प्रमुख नेते म्हणून उद्धवजी जे आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये जावं अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे, अशा प्रकारची आमची विनंती आहे। सर आपण जे जनतेचे प्रश्न सातत्यानं लावून जाता मात्र दादा काय सांगाल? बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आपण सुरू केलेला आहे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आणि पाठिंबा देखील वाढतोय दिवसेंदिवस। विषय यापासून सुरू झाला की 13 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय कलेक्टर यांच्या दालनामध्ये खासदार दहीशदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि त्यामध्ये आश्वासित केलं गेलं शेतकऱ्यांना की पुनर्वसनासाठी आम्ही पहिल्यांदा 2 गावं सपाटीकरण करण्याला सुरुवात करू आणि पुनर्वसनाची सुरुवात करू अशा पद्धतीनं त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आश्वासित केलं होतं। मग शेतकऱ्यांनी भूमिका घेतली होती। ज्येष्ठ नेते होसगे साहेब यांनी सांगितलं होतं 1 जानेवारीपर्यंत जर झालं नाही 31 डिसेंबरपर्यंत तर 1 जानेवारीपासून पूर्ण शेतकरी 9 गावं 13 आदिवासी वाड्या या 7-12 कोरा करा या मागणीसाठी रस्त्यावरती येतील आणि त्या ठाम मागणीला घेऊन बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावरती आणि उपोषणासाठी बसलेले आहेत। ही तर सुरुवात आहे। या बाळगंगा धरण हा गेल्या 16 वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि जुन्या कायद्यानुसार या जमिनी संपादित केलेल्या आहेत। परंतु आता आलेला जो नवीन कायदा आहे भूमी संपादन कायदा 2013 तो कायद्याचा कलम 101 सांगतोय की ज्या उद्देशासाठी जमिनी संपादित केलेली आहे ती जमीन जर त्या प्रकल्पासाठी 5 वर्षाच्या कालावधीत जर वापरली नाही तर त्या शेतकऱ्याला मूल मालकाला किंवा त्यांच्या वारसदारांना ती परत द्यावी लागते। बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करून 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि प्रकल्प अजून झालेलाच नाही आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी ही ॲटोमॅटिक आमच्याकडे परत आलेल्या आहेत। त्यामुळे आमचा कोरा झालेला जमीनचा 7-12 हा आम्हाला परत मिळाला पाहिजे। या अधिकारासाठीच हा बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आम्ही सुरू केलेला आहे। हा लढा कधीपर्यंत सुरू राहील आणि कशा पद्धतीचं संघटन या ठिकाणी सुरू आहे? जोपर्यंत सरकार आमच्याशी संवाद करत नाही, आमच्या मागण्या ऐकून घेत नाही, म्हणजे मागण्या म्हणण्यापेक्षा जो आमचा अधिकार सरकार लक्षात घेत नाही तोपर्यंत आमचा हा सत्याग्रह चालू राहणार आहे।